वेदनादायी दिसतंय. काय नाही. काय नाही, मुलगा उपोषणाला बसला त्याच्यामुळे थोडा त्रास होतो. हं. त्याला उपोषणाची सवय नाही. तो हं, काही मुरलेला राजकारणी नाही. हं, तो जस्ट एक शिक्षण कंप्लीट करून भारतात आलेला भारताचाच एक नागरिक आहे. आणि जे काही तो न्यूज पेपर जो लीक झाला त्याच्यामध्ये ज्या काही आत्महत्या केल्या आणि माननीय न्या- सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती त्यांनी एक त्या काही कॉमेंट केलं. त्याच्या अनुषंगाने त्यांनी एक पुरा दत्तात्मती कॉक्रोच वगैरे काहीतरी पार्टी काढली हं, आणि त्याला 7-8 दिवसामध्येच 22 लाख लोकांचा सव्वा दोन कोटी लोकांनी सपोर्ट केला. आणि त्या विद्यार्थ्यांनी याला अपील केलं की तू तिथे बसून हवेत काय गप्पा करतो, इकडे ये इंडियामध्ये आणि इथे तुला काय करायचं ते कर. म्हणजे तो इथे त्या भावनेच्या भरात इथं आलेला आहे. तो मी त्याला खूप रिक्वेस्ट केली होती की इकडे येऊ नको तू, भारतातलं वातावरण काय सध्या चांगलं नाहीये. मी त्याला सांगितलं होतं हे. इथलं सरकार चांगलं नाही हे सुद्धा सांगितलं होतं त्याला. लोकांचे कारण यापूर्वी जे काही आंदोलनं झाले, जे कोणी उपोषणाला बसले, ते जी डी अग्रवाल वगैरे ते आम्ही त्या सर्व वाचत होतो घटना. मेला व्यक्ती तो, त्याची कोणी काळजी नाही घेतली, तो गंगा शुद्धीकरणासाठी. हे सर्व माहीत असताना आणि मी एक सुशिक्षित एक जिम्मेदार नागरिक असताना हे त्याला सांगत होतो की मी तुला एवढा कर्ज काढून जे पाठवलंय तर तू इकडे येऊ नको, तिकडे चांगला सेटल हो आणि आपलं सुखी जीवन जग. पण त्यांनी ते ऐकलं नाहीये आणि तो इकडे आलाय आणि आता तो उपोषणाला बसलाय तिथे. तर जसं सोनम वांगचूक सरांना त्यांनी अचानक रात्री सकाळी उचलून नेलंय. आता ते त्याच्यावर काय ट्रीटमेंट करतायत काय नाही माहीत नाही मला, कारण यांची नियत काय चांगली नाही. यांनी ज्या अर्थी उचलून नेलंय, यांना काय तिथे दिल्ली आणि ते त्यांचं काय जंतर मंतर काय असं 300-400 किलोमीटर नव्हतं. जास्तीत जास्त 3-4 किलोमीटरवर असेल. तर त्यांनी तिथं जायला पाहिजे होतं, त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे होती आणि त्याची मनधरणी करायला पाहिजे होती की उपोषण सोडा, तुम्ही काय निर्णय आहे ते आम्ही घेऊ, किंवा त्यांना काही आश्वासनं द्यायची असते. पण ह्यांनी तसं काही न करता त्यांना उचलून नेलं तिथून आणि ते उपोषण जे आहे लोकशाही मार्गाने शांततापूर्वक चालणार, ते त्यांनी चिरडण्याचा प्रयत्न केला. चिरडलं म्हणता येत नाही, पण चिरडण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा. हे सगळं देशाच्या पंतप्रधानांना म्हणत होते की देशाच्या पंतप्रधानांना कळलं. हे ही लोकशाहीमध्ये भारतीय लोकांची चूक आहे. त्यांनी अशा व्यक्तीला निवडून दिले की ज्याला कुटुंब नाही, मूल नाही आणि त्याला संसाराचा कुठलाही व्याप नाही. त्याला संसारामध्ये ज्या काय गोष्टी लागतात, ज्या कुटुंबामध्ये ज्या गोष्टी लागतात, त्याला त्या गोष्टीचं काही देणं घेणं. तो मोकाट सुटलेला सांडा आहे. अशा माणसाला त्यांनी पंतप्रधानपदी बसवलंय आणि त्याचे हे परिणाम सर्व आम्ही भोगतोय आता. तुम्ही तर मनुष्य प्राण्यांसंदर्भात पण हो बोलला. आहे ना, मनुष्य प्राणी सर्व प्राण्यामध्ये श्रेष्ठ आहे. जे काय पृथ्वी तलावर जेवढे जनजाती आहेत, त्याच्यामध्ये गाढव आले, डुक्कर आले, बैल आले, कुत्रे मांजरे सर्व आले, त्याच्यामध्ये मनुष्य प्राणी हा सर्वात श्रेष्ठ आहे. त्याला विचार करायची त्याच्यामध्ये क्षमता आहे, निर्णय घ्यायची क्षमता आहे, त्याला बदल करायची त्याच्यामध्ये क्षमता आहे. की त्या प्राण्यापैकी एक नरेंद्र मोदी या प्राण्याला परमेश्वराने सुबुद्धी द्यावी की या मुलांचं ऐकावं त्यांनी आणि त्या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्यावा. तिथे दुसऱ्या बसवा ना तुम्ही. ते काय म्हणतात का दुसरं बसवूच नका. तर ते नरेंद्र मोदी या प्राण्यांना परमेश्वराने त्याला सुबुद्धी द्यावी, मला एवढंच म्हणायचं. हा. एक 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 प्रश्न असा आहे की तुम्ही सुरुवातीला म्हणले की भारतात ते वातावरण चांगलं नाही. हो, इतक्या टोकाला तुम्ही विचार करताय म्हणजे आणि नेमकं झालंय काय भारतात? का तू बघताय ना तुम्ही, काय काय तुम्हाला दिसत नाही का? तुम्ही कव्हर करा ना भारतामध्ये काय काय प्रत्येक पेपर फुटतोय. किती किती पेपर फुटले, किती जणाला अरेस्ट झाले. आता मीच ते युट्यूब वरून बघतोय आणि कलमा अशा टाकतात की त्याला जमानत भेटली पाहिजे. आता जंतर मंतरवर अभिजित उपोषण करतोय वामकुक सरांच्या नंतर. आता तुम्ही सुद्धा उपोषणाला बसणार हो, अशी तुमची तर भूमिका आहे. कारण माझा मुलगाच उपोषणाला बसला, मला एकच मुलगा आहे. हम्म, त्याचं जर काय बरं वाईट झालं तर मग मला करायचं का? हम्म, मी सुद्धा त्याच्या तिथे उपोषणाला बसणार. हम्म. या आंदोलनाच्या माध्यमातून तुम्हाला काही भीती वाटते का की बाबा? नाही, हे बघ, इतके दिवस मला भीती वाटत होती. हम्म, मी विचार करत होतो, मी कुणालाही मुलाखत वगैरे फक्त 19 का 20 तारखेला मुलाखत दिली होती. त्याच्यानंतर मी कोणत्याही मीडियाशी बोललो नाही, कुठेही गेलो नाही, मी कुणाला वाच्यता केली नाही. हम्म, आता माझी सर्व भीती मरून गेलेली आहे माझी. हम्म.
आता मी कुणाच्या बापाला घेणार नाही. लोकशाही मार्गाने मला जे काय त्याचे वडील म्हणून त्याला सपोर्ट करायचा आहे ते मी सपोर्ट करणार आहे. आणि मी त्या भारतीय समाजाला सुद्धा आवाहन करणार आहे की तुम्ही सुद्धा रस्त्यावर यायला पाहिजे. किती दिवस घेऊन जीवन जगणार आहे तुम्ही? आणि कशासाठी घ्यायचं? हम्म. जे सत्यासाठी आम्ही आता लढणार. माझ्या मागे कुणी येऊ नये. मला तर माझ्या मुलाच्या पाठीमागे राहावं लागणार. लोकशाही धोक्यात आल्याचं मला वाटतं. लोकशाही धोक्यात आलेली. यांना वन नेशन वन पार्टी पाहिजे. चायना सारखं यांचं चाललंय की चायना सारखं, जसं चायनामध्ये दुसरी पार्टी येतच नाही. रशियामध्ये सुद्धा तेच आहे. व्लादिमीर पुतीन एकटाच निवडून येतो. दुसरं तिथं कुणीच निवडून येत नाही. चायनामध्ये सुद्धा दुसरं कुणीच निवडून येत नाही. यांची तसं हे आहे, चाललंय तसं. त्या मार्गाने भारत चाललेला आहे. त्याची सुरुवात झालेली आहे. आता त्याला यश मिळतंय नाही मिळतंय भारतीयच्या जनतेवर डिपेंड आहे की यांना कसं करायचं. त्यांना जर परत गुलामगिरीमध्ये जायचं असेल तर ते जाऊ शकतात. एक शेवटचा प्रश्न, सरकारनं आता या आंदोलनाबाबत काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं? काहीच करायला नाही पाहिजे. ज्याचा विद्यार्थ्यांची मागणी आहे त्यांनी ती मान्य करायला पाहिजे. एवढंच, बाकी त्यांना काहीच करायचं नाही. तुम्ही स्वतः उपोषणाला जाणार आहे? मी जाणार आहे उपोषणाला, बसणार आहे. दोघंही? दोघे बसणार. तुझ्या डोळ्यात सकाळी सगळ्या आली. आता येणारच ना, मुलगा म्हटल्यानंतर अश्रू येणारच आहे. ज्याला मुलं बाळ नाही त्यांना काही किंमत नसते. ज्याला आहे त्याला कळतं ना की काय लेकरांचं असतंय म्हणून हट्ट. चांगलं सुरळीत चालू होतं ना. आता 20 तारीख होती सोमवारी. 20 तारखेच्या नंतर त्यांनी काय करायला पाहिजे होतं, करायचं होतं ना. काय तिथं काय हाणामारी नव्हती, शिव्या गाळ्या नव्हत्या का, कोणतं वाईट शब्द पोरे बोलत नव्हते, काहीच नव्हते. मस्त चालू होतं त्यांचं. आणि सर्वजण आता त्यांना जास्त प्रोत्साहनही देत होते. 2 दिवसासाठी त्यांनी सर्व विस्कळीत करून ठेवलं ना त्या आंदोलनाचं. 2च दिवस राहिले होते ना. तो आज 1 महिना झालं बाहेर आहे. तसा तर 2 महिन्यापासूनच आहे. 6 जून पासूनच तो ह्याच्यामध्ये आहे, दिल्लीच्या ह्याच्यामध्ये. आम्हाला आता वाटत होतं की 21 तारखेला तो घरी येईल. 20ला काय त्याचं आंदोलन काय होते काय माहिती, पण 21ला घरी येईल म्हटलं तो. आंदोलन चिरडून टाकायचं. हा, केलंच ना त्यांनी, चिरडून टाकलं. सकाळी सरांना गपचूप नेलं ना. आता सरांनी कालच सांगितलं ना, सगळं चांगलं आहे बाबा, मी 20 तारखेपर्यंत मला काही होणार नाहीये, पण तुम्ही हे करा म्हणे, आंदोलन सुरू ठेवा म्हणे. सरांनी सांगू नये, यांनी सकाळी सरांना उचलून नेलं म्हणजे. तसं जर अभिजित बाबत झाल्यावर आम्ही काय करणार आहे? सरांना सकाळी जसं हे पडदा टाकून नेलं, तसं जर त्याला नेलं तर आम्ही काय करणार आहे? आम्ही काय सरकारला मागणार आहे? सरकार इतकं का इतकं हे झालं? आता ते सरकारांना माहिती, त्यांना कशाचा अहंकार आहे ते त्यांना माहिती ना. त्यांनी असंही नाही की राजीनामा नसता दिला, फक्त सीट जरी त्यांना दुसरा मंत्री ठेवला असता तरी पोरांना वाटलं असतं की नाही बाबा, एक तरी ऐकलं आमचं, की नाही त्यांना राजीनामा दिला पण दुसरा मंत्री दिला त्या ठिकाणी. त्यांना दुसरं द्यायचं होतं ना कोणतं तरी मंत्रीपद मग. पण लेकरं आज 1 महिन्यापासून परेशान आहे, तिथं न खाता पिता परेशान होता. तर एवढं लेकराची तरी काळजी करायला पाहिजे होती ना सरकारने. आज कठोर निर्णय घेतलाय. हो ना, आज त्यांनी आमरण उपोषण घेतलंय ना. तुम्हाला चिंता वाटते? हा, मग चिंता आता वाटणारच ना. आई वडील म्हटल्यानंतर चिंता वाटणारच ना. प्रत्येकाला आपल्या आई वडिलांच्या लेकरांची काळजी नसते का? जे निर्दयी आहे त्यांना नसेल लेकरांची काळजी, पण आम्हाला आहे ना काळजी. एक तर त्याचं चांगलं लाईफ तिकडं होतं, मस्त सेटल झालेला होता, त्याला काही एवढं हेच नव्हतं ना. आणि चला बाबा, त्याचे जवळचे नातेवाईक नव्हते त्याच्यामध्ये की चला त्याचे जवळचे कोणी आहेत म्हणून तो मागणी करतोय. तुम्ही पण सोबतच जाणार? हो, जाणार ना आम्ही. आज बघू त्याचं काय होतं, तर आम्ही उद्या रविवारी जाणार ना मग. तुम्ही पण उपोषणाला बसणार? हो, बसणार त्याच्यासोबत. लेकरासाठी तेवढं तर करावंच लागणार ना आता. हे सगळं सरकारच्या लक्षात येत नाही असं वाटतं काय? जस्ट नागरिक पालक म्हणून तुम्हाला का? हो, वाटतंय ना, सरकारच्या लक्षात येत नाही ना. कारण लहान लेकरांनी जरी बिस्किटचा पुडा मागितल्यावर आई वडील पटकन काढून देतात, तसं सरकारला मुलं बाळ नसल्यासारखंच झालं ना. त्यांना काही चिंताच नाहीये ना. आपण लेकरांना रडू देतो का जास्त? हट्ट जर केला रडू देतो का लेकरांना? आपण काहीतरी मागण्या करतोच ना त्यांच्या पूर्ण. 10 रुपयाच्या ऐवजी 5 रुपये देऊन तरी आपण लेकरांचं मन समाधान करतो ना. तसं त्यांचंही करायचं पाहिजे होतं ना त्यांनी समाधान. इतकं निर्णय कसं काय? आता काय माहिती निर्णय कशामुळे झालेले, आम्हाला काय माहिती त्याच्यातलं, सरकारचं आम्हाला काय माहिती. हुकुमशाही सुरू असं वाटतं. आता असेल हुकुमशाही, त्याच्यामुळेच त्यांना सरांना उचलून नेलं ना.
त्याच्यामुळेच नेला असेल ना. आता काय करायला हवं परत सरकारनं असं तुम्हाला वाटतं पालक? काय नाही, तेवढा एक त्यांची मागणी मान्य करायला पाहिजे, त्या दुसऱ्यांना कोणाला द्यायला पाहिजेत मंत्रीपद, झालं पोरे खुश होतात ना. ओके. तुम्ही कधी जाणार? आम्ही उद्या जाऊ बहुतेक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.